सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। रामकृष्ण हरी जय जय राम। तुम्ही झोपा। 14 माणसं भजन करायचं आणि या 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची। कोण करायची? जनाबाई। कुठली? आपल्या इथली? आपली कीर्तनाला लवकर येईना। आपली जनाबाई महाराज आहे का पहाट उठायच्या। आता बोलाय टाइम नाही, खरं सांगू म्हणाय जुनं ते अहो जुन्या काळात जात होत, उकळ होत, त्या उकळावर मुसळ होत, त्या मुसळाला इडी होती। बिना इडीचे मुसळ बरेच आहेत। त्याला इधर ना उदर न बीच में आदर। आणि बिना इडीचं मुसळ कवा फुटल काही सांगता येत नाही महाराज। आता ते मुसळ जर ह्या बाया उचललं ना, आता जुन्या काळातल्या बाया बघा माझ्याकडे कशा बघायला, त्या म्हणत असेल कुणा आणला माहिती असं मुसळ उचलायचं महाराज। पंडित बुवा बायाला व्यायाम करायची गरज आता शेरन तर बाया महाराज। मी म्हणलं मरुकी शेतात काम कर, पळायची गरज काय? विनोद म्हणून सांगत नाही हो महाराज। बाया जर दळाय बसल्या ना जुन्या काळात 4-4 पायल्या 5-5 पायल्या दळायच्या। किती दळायच्या तुम्हाला अनुभव आहे का? जाऊ मी दळाय बसल्यास खोटं सांगत नाही। जुन्या काळात काटूट होती, काट तिचं नाव काय? काट वट म्हणजे बाईला वटणीवर आणायची काट वट। महाराज 10-20 माणसाचा स्वयंपाक करायचा। आताच्या बाया 2च तोंडन खिचडी बोलले आणि इतका किचन वाटा स्वयंपाक करायला एका झोपाली मिळत लागना झालाय। आणि विनोद सांगितला हो जुन्या काळात ह्या बाया दळाय बसल्यास काय सुंदर म्हणायच्या। सुंदर माझे दाते गे फिरते मोठे होया गाव कौतुक सासवाने सासरा दिरतो तिसरा होया गाव भरताना विठ्ठला। मी जुनं सांगा आता काल पुरा एका बाईने जात्यावर काय म्हणलं, आंब्याचा गरस पाणी घालून केला नास, मया ठकी लाग नवरा मिळाला गांजा खस। भाऊ त्याच्या पुढची काय म्हणू लागली, आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी। बाबू मी म्हणलं देशी का हातभट्टी, पुण्या मेल्यानं केली जाडी ना आली पोलिसाची गाडी। मी म्हणलं आता कोण चाडी करी, सरकार मान्य दुकान झाले, कुठेही प्यार कुठेही लोळा गेलं सोडून द्या महाराज। अरे ते आमच्या जनाबाईचं भजन आहे, रात्र न कळे दिवस न आठवण आठव दिन रजनी हाची गोविंदाचे पोवाडे। आता 5-6 दिवस फार सुंदर पोवाडे चालले महाराज। ओम नमो जगदंबे करोने प्रारंभे डब्बा भरला थापतो पुण्याचा, डब्बा भरला थापतो पुण्याचा, सर्व महाराज तापा महाराज पहाडे चांगले होते। रात्रंदिवस कीर्तन करायचं, त्यांना रात्रही कळत नव्हती, त्यांना दिवस बी कळत नव्हता। आमच्या जनाबाईनं खुंट्याला हात लावावा। कशाला? तुम्हाला खुंटा माहिती? खुंटा असा हलवावं लागत, त्याला विचारा बायाला, असं हलवावं लागतं।
आणि ती जर खुंट हलू लागला तर दगड घेऊन बरेच खुंटे असे ठोकावं लागतील. ते घरातले घरात ठोकावं लागतील, बाहेर तर होत नाही. ते घरातले घरात काही सण करतात. इनो सोडून द्या. असा खुंटा हलव आणि खुंटा आधी करावा बळकट. जनाबाईनं खुंट्याला हात लावावा. आता देवाला काय कळत नाही न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वभर परिहार न लगे न सांगता कळे अंतरीचे गुज आता तुझी लाग तुझ देवा देव चतुर जाणून अंतर वर्ते चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकोटा सकळा म्हणे धन्य धन्य तुझे विठोबा. देवाला काय कळत नाही. जनाबाईनं खुंट्याला हात लावावा आणि देवानं पाठीमाग हात लावावा. पुढं जनाबाईनं म्हणा पंढरी हे माझे माहेर साजने होईया कांडणे गाव गेले. जनाबाईनं असं म्हणलं की देवानं बी तसंच जसं जनाबाई म्हणील जनाबाईनं पुढे म्हणावं राही रखमा बाये सत्यभामा माता. काय पाहता देवानंही तसंच म्हणायचं राही रखमाबाई सत्यभामा माता सत्यभामा कुणाची देवाची. तुम्ही स्वतःच्या बायकोला आई म्हणताल का? आता कीर्तन सुटलं घरी जायचं आणि बाहेरून वाजवायचं आणि इकडूनच म्हणायचं आई आई. त्या म्हणणार पक्क पागल झाले बाई. अहो इमानदारीनं खोटं सांग ना. स्वतःच्या बायकोला कुणी आई म्हणेल का? आणि याला खरं प्रेम म्हणतात. पण तिची या बोला नाही पीच पाड मला त्याचे गोड करून घेई. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल काही सांगता येत? काही सांगता येत? तुम्हाला आठवलं म्हणून दृष्टांत सांगतोय. टाळी वाजून भजन करा. विठाला 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 विठाला. एका माणसाला 5-7 मुलीच्या पाठीवर मुलगा झालता. किती? 5-7. 5-7 12. आता 12 मुलीच्या पाठीवर मुलगा झाल्या. ती इकडे आला असेल. येता येता पिढ्याचा बॉक्स आणला महाराज. पट्ट्याला पोरगा झालाय. घ्या पिढे. मी गाडी आणली म्हणून आणली. मला ते दुसरं नाही ना आमचं काय मागणं पडून धुपडला बड विठाला पेढे आणले हो. पट्ट्याला पोरगा झालाय घ्या पेढा. पट्ट्याला पोरगा झालाय. तुम्हाला हात जोडून बोलतो बरं. काही काही इकडे तरुण आहेत काही इथं बसलेत. जाता जाता पाया पडतो ऐका तुमच्या. तुम्हाला मुलगा झाल्यानंतर जितका आनंद होतोय तितका आनंद मुलगी झाल्यानंतर व्हावा. करुणा नावाचा रोगच येणार नाही. रोगच येणार नाही. अरे आपल्याकडे मन आहे पहिली बेटी. हा ढोंका वा पहिला बेटा भिकार छोटा म्हणा की. अरे पहिली बेटी धनाची पेटी. पहिला बेटा कपाळी गोटा. ऐका विनोद म्हणून सोडून सांगत नाही तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारासारख्या महात्म्यानं म्हणा कुळी कन्या अगोदर कन्या नंतर. मी म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं कुत्र. तरी सोडून बरं काय. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आता तुम्ही घरी जा. घरी गेल्या गेल्या कुत्र पळत येते. पळतच येणार. खराय खराय हो म्हणा. आणि आपला पुत्र तिकडून येता येतात म्हणणार म्हातारा कुठं आहे. म्हातारा कुठं आहे का टप्पूट आणि टप्पूट. म्हातारा म्हणतोय नखरा भाड्या तुझ्यासाठी पांढऱ्याचं काळ केलं. देवीच्या शब्दाला पट्टी दिली नाही. मंडपात कीर्तनात जाऊन बसलो नाही. मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बूट आणला रे. एवढे कुटाने तू ह्यासाठी केले. तू म्हणाला टप्पू देईल. आता कुठं खपू बाळ्या विठाला विठाला विनोद सोडून द्या. आपल्याकडे मन आहे. मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकार देते दोन्ही घरी. म्हणून पाया पडून बोलतो माझ्या बहिणीसारख्या बरं का ताई. माझ्या आईसारख्या राग मानू नका.
जाता जाता तुम्हाला एक बोलतो, फक्त तुम्ही खानदानी जागा, तुमच्या बापाला मान खाली करायची पाळी होतो नका. फक्त तुम्ही खानदानी जागा, नाही तर काही मुलीचं लय अवघड झालं. कॉलेजला गेलं म्हातारा इकडे झटका येऊन गेलं, पताही लागला झाले. फक्त तुम्ही खानदानी जागा गडी, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उडाला जास्त सांगायला टाइम नाही. 5-7 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला, बापाला आनंद झाला. पोरगा असं बसलेलं लढत होतं. आता 9-7 लेकरून घरच्याला बेकार वाटल्याशिवाय राहत. त्यानं सांगितलं उचलून घे, ती म्हणली राहत नाही. 2-4 बिस्किटे खाला दे, ती म्हणली खात नाही. ते म्हणला कडेवर घेऊन शेजाऱ्याच्या इथं जा, ती म्हणली राहत नाही. ते म्हणलं पाण्यात टाकून झोके दे, ती म्हणली ती राहत तरी राहत. हे म्हणला 5, ती म्हणली पेत. नाही आता पुढे काय म्हणलं असेल तुम्हीच ऐका. त्याचा बाप नाही. हा तुम्हीच म्हणा, मी म्हणत नाही. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल, एवढा मोठा जने हे ईश्वरे महर्षी देवाशी संस्था पिली, एके स्वर्गात ते धरिले सत्ता मात्र आपुलिया, म्या बोलविल्या ईद बोले, म्या चालविल्या सुरे चाली. खातीर भरता प्रभू वृक्षाची पान हालेल्याची, एवढा मोठा जनाबाईच्या पाठीमाग राही रखमाबाई, सत्यभामा माता काय पाता 11 वाजून गेलते. जना चलो द्या, ढिलय झालं, भूक लागली आता. विठाला जनाबाईने सांगितलं देवा, मंदिरात पुजारी आले असतील, पडवे आले असतील, 4 वाजले, आता काही तुमचं खरं. देवाना गडबडीत दागिने तिथंच, पितांबर तिथंच, शेला तिथंच, कुठं ठेवला जनाबाई जनाबाईच्या इथं. आणि गडबडीमध्ये जनाबाईची गोदड खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्याकडे गोदड म्हणते का वाकड, गोदड. आता ती गोदड आत्राय नरम, पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम, आणि चोरून नेणारा चक्करम. अशी गोदड खांद्यावर घेतली. भगवान परमात्मा इठ्यावर उभा कसा राहिला, पंढरीत विठ्ठल पाहिला. पंढरीत विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला. भगवान परमात्मा इठ्यावर उभा. 2-4 पुजारी आले, लांबून बघितलं, म्हणले मंदिरात देव नाही, भूत आहे भूत. अंगावर मारा दागिने नाही, पितांबर नाही, शेला नाही. बाहेरून पुकार केली, ऐका हो ऐका, सर्व गावकरी मंडळाला सूचित करण्यात येत आहे, देवाच्या दागिना चोरीला गेले हो, देवाचा शेला चोरीला गेला हो, देवाचा पितांबर चोरीला गेला हो. काही बाहेर बसली होती, ती तंबाखूला चुना लावत लईत म्हणून लागली, कुणन ह्याला असं. त्याच्यातला एक जण म्हणला, ह्या महाराज लोकांचं काय खरं आहे, काकद भोपळा दिस मोकळा. नक्की त्या जनाबाईने आणले असतील. ऐका, पाहत आले, जनाबाईच्या इथं शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडली. कुणाच्या इथं? आता महाराज सगळं काही सापडलं. मन आहे गाव तिथं कुच्चर, गाव तिथं 1-2 ठरलेलेच असते. जनाबाईच्या विरोधातले होते, त्यांना तर इतका आनंद झाला. म्हणले, अरे देवाचं भजन करते आणि ही धंदे करते का, धरा सुळावर द्यायची तयारी करा. माझ्या जनाबाईला सुळावर देण्यासाठी सगळं काही तयार केलं. जनाबाईच्या हाताला धरलं. जनाबाईने सांगितलं, ऐका, त्याची सेवा करून जर सुळावर जावं लागत असेल, त्याला देव कोणी म्हणणार तुका म्हणे खरी सेवा, होय काय त्याच्या जीवा. काय सांगा महाराज, आमच्या जनाबाईनं पदर खोचला.
काय केलं आता बायाचे भांडण लागले बघा डोळं बुडून खुडून गेलो बायाच्या शिव्यालाही नमुना असतात महाराज जनाबाईनं पदर खोचला जनाबाई बोलू लागली अरे इथे मुळमाईच्या कारट्या जनाबाई देवाला बोलू लागली देवा तुझ्या दरबारात नाही राहिला नाही पुण्यवंत पाताळ लोकी नेला अरे सांग काय केलं त्या बळीराजाने तू त्याला पाताळात घातलं दुःखामध्ये बळी जीव दिला जीव दिला पायात दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री सुदामने कुटबर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला चोरट्यांचा बहुमान दिला चोरटा तो वाढल्या कोणी गेले रामायण रामाला कीर्तिवानाचा अपमान केला देवा कर्ण कीर्तिवान त्याचा तो अपमान केला धुंद झाला जनाबाईनं पदर खोचला जनाबाई देवाला बोलू लागली थर 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 देव कापू लागला कोण दळण दळीते सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कार्य विठ्ठला तो केला शिकावा अलंकार विसरोने केलाशी देवा जनी म्हणे पांडुरंगा दळू काढू लागे जनी म्हणे पांडुरंगा दळू काढू लागे अलंकार विसरून गेला घरी आळाला तोरी माझ्यावरी आळाला तोरी माझ्यावरी आळाला तोरी बर झालं म्हातारपणाला घाणेपडी पोरग झालं म्हणायचं टाळी वाजवा टाळी आला चोरीचा माझ्यावरी बस जनाबाईकडे पाहिल्या बरोबर थर 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 देव कापू लागला लक्ष द्या ज्या सुळावर आमच्या जनाबाईला द्यायचं त्या सुळाचं पाणी झालं पाणी टाळी वाजवा कळाला काय झालं आता उत्तर द्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का लवकर बोला भय वाटलं का वा चिंता वाटली का काय कारण घडली अशी
वाटेली आता भया नाही ऐसे वाटेली आता भया नाही ऐसे वाटेली क्या बात आहे. का भीती वाटली नाही, का चिंता वाटली नाही. घडली आहे सेवा कुणाची कुणाची वा. सेवेला फार महत्व आहे. तुम्ही देशाची करा, राष्ट्राची करा, गोमातेची करा, आई बापाची करा. आई बापाची करू वाटणं गेली तर सासू सासऱ्याची हा नाही नाही नाही. सेवा करा. जेत ज्ञानाचा कुरवंटा तेत सेवा हा दारवंटा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो सेवा ते आवडी उच्चारावी नाम. सेवा फार महत्वाची आहे. सेवा करा. खरं सांगू तुमचं नाव काय? दिनकर. दिनकर भाऊ इमानदारीनं खरं सांगा, सेवा करणाऱ्या माणसाला किंमत आहे का नाही? है ना. आज मिलिटरी मेन देशावर आहेत, आज ते तिथं आहेत, पण आपण आज आपण हे मेरे वतन के लोग तुम्हें भर लो पानी इन्हें जरा याद करो कुर्बानी. जय हिंद जय हिंद जय भारत माता की गो माता की अपने अपने माता पिता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भगवान बाबा की हर हर महादेव हर हर महादेव. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.